जर पाहिलं तर गतवर्षीचा क्रिकेट हंगाम गाजवणारा हा संघ आणि याही स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये तो संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गेम ऑन. पहिला चेंडू फुल टोल वसूल करणारा अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मात्र केवळ दर्शक बनून चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. लोअर फुल टॉस मध्ये या ठिकाणी चेंडू कन्वर्ट केला गेला. खरं तर यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, वेगानं सरप्राईज करण्याचा प्रयत्न, परंतु यॉर्क लेनचा चेंडू जरी वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र असलं ना, तर ते ब्रह्मास्त्र जर का अचूक ठिकाणावर पडलं नाही तर तो खऱ्या अर्थानं नुकसान देणारा चेंडू ठरतो आणि हेच नुकसान या ठिकाणी लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती विजयाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल टाकलं जात आहे, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. आणखीन एक जोरकस प्रहार. फलंदाज जणू पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय. कमालीचं टायमिंग. 2 चेंडूंवरती 2 घणाघाती प्रहार. स्कोर सर लेवल. केवळ एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता. कमालीचा मेगा फायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर दोनही संघ ताकदवर संघ आहेत, परंतु एक षटकाचा सामना, 13 धावांचं लक्ष. जणू मैदानामध्ये पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन हा फलंदाज आलाय की काय, त्याची देहबोली सांगते आहे. या कपावरती आम्ही आमच्या संघाचं नाव कोरणार, हा आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळाला. हलक्या हातानं ही विजयी दौड या मैदानाच्या आतमध्ये आणि याचबरोबर संघ विजेता ठरलाय. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि पराभूत संघांना खऱ्या अर्थानं द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला कारिवली संघ आणि या स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय तो अर्थातच टिंबिवली संघ. आणखीन एक मेगा फायनल या ठिकाणी खेळवली जाईल. चला, मैदान सोडायचा आपला जल्लोष आम्ही जाणतो, परंतु आपला जल्लोष आपण मैदानाच्या बाहेर साजरा करा, कारण आणखीन एक ग्रामीण विभागातील मेगा फायनलची लढत या स्पर्धेमध्ये एकीकडे असेल. खरं तर विजेत्या संघ टिंबिवली संघाचं आपण या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करूया आणि हार्ड लक या ठिकाणी. मिनेश जय बजरंग विनेश इलेव्हन कारिवली संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला, परंतु ज्या पद्धतीचा खेळ या संघानं केला ना, कमालीचा तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकणारा खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये टिंबिवली संघाचाही राहिला. आणि त्याचबरोबर पाहिलं तर कारिवली संघाने देखील तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली, परंतु यानंतर मात्र ग्रँड एंट्री मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक मेगा फायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आणखीन एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमची आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळेल. आघाडीचे बॅटर अनिकेत डोपरे आणि त्याच्या साथीला अजय भंडारी याला मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होत असताना पाहायला मिळतात. विस्फोटक खेळाडू दोन्ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंगसाठी अंतिम सामना मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे आणि सायरा 11 काकडवाल. महत्वाची मॅच, फायनलचा सामना, ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्थात एक आपण पाहिला 32चा ग्रुप, त्यानंतर हा 16चा ग्रुप मधून ही मॅच फायनलची पाहायला मिळणार आहे. ग्रामीण स्तरावरती संघ खेळले, कॉलनी मधील संघ खेळत असताना पाहायला मिळाले, परंतु ही स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. अर्थात सकाळ समूह आयोजित सकाळ चॅम्पियन कप 2025 चा अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. ती आघाडीची जोडी ज्या सकाळची स्थापना होत असताना पाहायला मिळाली होती 1 जानेवारी 1932 साली संस्थापक डॉक्टर NB पुर्लेकर साहेब यांच्या माध्यमातून स्थापना करण्यात आली होती. आज या सकाळ समूहाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतो आहोत. 6 बॉलचा खेळ, एका षटकाची मॅच, फायनलचा सामना. स्ट्राईक एंडवरती अजय भंडारी. पहिला बॉल, पहिला चेंडू पडेल. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल वेगाने टाकला होता, दिशाहीन राहिलाय. अवांतर धावेने सुरुवात होते. महेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. महेश मडवी गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पहिला चेंडू ज्याने अवांतरने सुरुवात केली आहे. एका बाजूला सायरा 11 काकडवाल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे. आडवा बॅटने ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल अवेलेबल होईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. काल उपविजेते राहिलेत, आजचा दिवस त्यांच्या नावावरती राहतो का, जिथे मात्र आय सेफ्टीज परिधान करून आपण अजयला पाहतोय, परंतु हा बर्ड आय व्ह्यू तुम्ही पाहताय. घारीच्या नजरेने हे क्रीडांगण पाहायला मिळत आहे. अगदी त्याच वेळेला भव्य दिव्य प्रशस्त क्रीडांगणावरती रंगणारा क्रिकेटचा सोहळा आता शेवटाकडे निघालाय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला अनिकेत डोपरीच्या बॅटमधून जितका उंच गेला तितकाच लांब
आपल्या बॅटचा दणका आणि इथे दिलाय तो षटकार येत असताना पाहायला मिळतो. फटका पहा किती आपला हातून राहिलाय. या बॅटरने मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी प्रतिस्पर्ध्याला सांगितलंय बस आपला जलवा, वाडा कोणाचाही असू देत, राडा किंवा आम्ही करणार. कमी गतीचा बॉल अनिकेत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळते आहे. आगमन होत असताना पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक दमदार आमदार आदरणीय मंदाताई म्हात्रे यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळत आहे. सीबीडी बेलापूरच्या आमदार म्हणून पद ज्यांनी भूषवलं आणि सातत्याने विकास कार्याची गंगा ज्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये सातत्याने विकास कार्य मोठ्या साध्य केली जातात. मंदाताईंचं आगमन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सिंगल इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. जनमानसांचा आमदार म्हणून ज्यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर सन्माननीय मंदाताई मॅडमांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर जनसामान्यांचा आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. सातत्यानं सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो, त्याचबरोबर शैक्षणिक असो, कला क्रीडा, अशा प्रत्येक विभागामध्ये मॅडमांचं कार्य हे निश्चितच उल्लेखनीय राहिलं आहे. आणि तमाम तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं असं एक दमदार नेतृत्व आदरणीय मंदाताईंना आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. सिंगल येत असताना पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. खरं तर एक मोठं टार्गेट इथं उभं करायचं आहे. उस्मान पटेल याचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. रायगडचा टायगर खरं तर या स्पर्धेसाठी सर्वाधिक मोठी उपलब्धता राहिली ती अर्थात उस्मानच्या बॅटमधून निघालेलं अर्धशतक. 11 बनल्या स्वीचित करण्याचा प्रयत्न. सिंगल इथून कंप्लीट होईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? सिंगल आली आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. तिसरा सामना आणि 12 धावाच बनलेला पाहायला मिळाल्या. 13 धावसंख्येचं लक्ष या सामन्यामध्ये सेट होत असताना पाहायला मिळते. पूर्वार्धाचा खेळ संपला. टॉस हरल्यानंतर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसळणे टीमने बनवल्यात 12. 13चं टार्गेट आहे सायरा 11 काकडवाल या संघाच्या समोर. आगमन होत असताना रायगडचा टायगर सध्याच्या घडीतील चर्चेतील खेळाडू उस्मान पटेल याचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. सरप्राईज टायगर इज बॅक. रायगडचा टायगर येतोय. अगदी त्याच वेळेला या विभागाच्या आमदार आणि त्याच वेळेला पाहिलं तर युवकांच्या प्रेरणास्थान आणि सातत्याने ज्यांनी विकासाची गंगा वाहिली अशा मंदाताईंचं आगमन आपण थोड्याच वेळामध्ये पाहत आहोत. उस्मान पटेल याला सध्याच्या घडीला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. रायगडचा टायगर सर्वाधिक लोकप्रियता ज्याने मिळवली. फेसबुकच्या जमान्यामध्ये सर्वाधिक जास्त फेसबुकचे हँडल जर का कोणाचे असतील ना तर या खेळाडूचे होते. गर्दी व्हायची या खेळाडूला केवळ पाहण्यासाठी, त्याचा थाट पाहण्यासाठी. आणखीन एक शतक नुकतंच कोलकातामध्ये त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालं. आणि त्याच वेळेला तळोजामध्ये एक सर्वाधिक मोठा फ्लेक्स देखील लागला होता. सभी को खबर दो, शेर वापस आ गया. आणि तोच व्यासपीठावरती पाहायला मिळतो या मैदानाच्या आतमध्ये. वयात 12 बनल्या. 13चं टार्गेट आहे. निश्चितच या ठिकाणी उस्मान पटेल यांना आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. रायगडचा अभिमान आहे, रायगडचा स्वाभिमान आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक क्रीडा रसिकाच्या गळ्यातील ताईत बनलेला उस्मान पटेल यावेळेला आपण मुख्य मंचावरती पाहतोय. आणि ज्यावेळेला शतक त्याच्या बॅटमधून आलं ना, टायगर अभि जिंदा आहे. खऱ्या अर्थानं टायगर इज बॅक या प्रकारच्या सर्वत्र चर्चा आपल्याला पाहायला मिळाल्या. तुर्तास जाऊया मैदानाच्या दिशेनं. खेळाडूंना विनंती आहे, चला लवकर 13 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी जर पाहिला तर 48 संघांचा समावेश, जवळपास 528 खेळाडू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. सलग 7 दिवस चालणारी एक यशस्वी स्पर्धांचं आयोजन. आणि फक्त स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली नाही तर यशाच्या उंच शिखरावरती ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेल्या प्रत्येकाचं आपण या अंतिम टप्प्यामध्ये करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार. कारण केवळ आणि केवळ आपल्या सहकार्यानं ही स्पर्धा मात्र यशस्वीपणे संपन्न होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पुनश्च एक वार सामन्याला होती सुरुवात. मेगा फायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सकाळ आयोजित सकाळ चॅम्पियन्स कप 2025. मुख्य प्रायोजक शक्ती ऑन रोप, सहप्रायोजक सोलर स्क्वेअर, सारस्वत बँक.
स्पोर्ट्स पार्टनर टोटल स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर बॉल पार्टनर सिक्सर सुप्रीमो, तर ब्रॉडकास्टिंग पार्टनर PTC लाईव्ह, या सर्वांचा आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार आणि जाऊयात खेळाच्या उत्तरार्धाकडे. विजयासाठी लक्ष्य 13 धावांचं. मागील सामन्यामध्ये अवघ्या 3 चेंडूमध्ये 13 धावा आल्या. या सामन्यामध्ये गोलंदाज हवी होणार की फलंदाज हवी होणार, असंख्य प्रश्नांची उत्तरं देणारा हा 6 चेंडूंचा सामना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज होतोय सज्ज. पहिला चेंडू, यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू ताडवा, बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी आलाय का? इट्स अ लेग बाय. शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू, सिंगल मात्र धाव फलकावरती अंकित केली जाते. धावा येणं गरजेचं आहे. विजयासाठी 13 धावांचं लक्ष आणि या 13 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिली धाव धाव फलकावरती पाहायला मिळते. पहिली श्री गणेश धावसंख्येचा पहिल्या चेंडूवरती आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज प्रथम स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी. महेशचा विचार केला तर महेश ऑन स्ट्राईक यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच पाहिलं तर किशोर, ज्याच्या शरीराचा वेध घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे गेला, तिथून मात्र एक धाव घेण्याची संधी मिळाली. इथून उर्वरित 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये? एकीकडे आपण पाहिलं तर सायरा 11 काकडवाल संघ धावांचा पाठलाग करतोय, तर दुसरीकडे स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे हा संघ मात्र या धावा डिफेंड करण्याची कसरत मात्र या मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू थोडासा शफल केला, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अगदी पंचांकडे अचाळभूत नजरेनं पाहत राहिले, परंतु पंचांवरती कोणताही प्रभाव नाहीये. आणखीन एक या ठिकाणी चांगला चेंडू गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये? शेवटचे 4 चेंडू शिल्लक. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 12 धावा. गोलंदाज यावेळेला आडवा बॅटनं केलाय प्रहार. अगोदरच मनसुबे जाहीर केले होते. उजव्या यष्टीच्या बाहेर शफल केला होता, हलकीशी अकोट टप्प्याची लाईन आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट, षटकार. या षटकारानं मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 7. समीकरण अजूनही बदललेलं नाहीये, कारण येणारे अजूनही चेंडू शिल्लक आहेत 3 आणि विजयासाठी गरज आहे ती 6 धावांची. 3 चेंडू अजूनही 6 धावांची आवश्यकता. पहिली चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजानं आपले इरादे स्पष्ट केले. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं घेतल्या गेलेली मेहनत, मागील काही आठवड्यांपासून या स्पर्धेची चर्चा सुरू होती. सोमवारी सुरू झालेली ही स्पर्धा आज रविवार येता येता या स्पर्धेची सांगत आपण पाहतोय. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, बसल्या एसटीच्या समोर सापडतोय. कहाणी में ट्विस्ट, विकेट या ठिकाणी मिळतोय. सामन्यामध्ये परतण्याची संधी मात्र या ठिकाणी या चेंडूवरती मिळते. अजूनही इक्वेशन बदललेलं नाहीये, कारण येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा 2 चेंडू. एकीकडे काकडवाल संघ, दुसरीकडे उसाटणे. चर्चा सुरू आहे, काकडवाल की उसाटणे, उसाटणे की काकडवाल. तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सकाळ चॅम्पियन्स कप 2025. ग्रामीण विभागातून कोणता संघ या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरणार? शहरी विभागातून कोण ठरणार? कोण होणार चॅम्पियन? अर्थातच या सर्व प्रश्नांची उत्तर देणारा हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पथदिवे देखील ऑन झालेले आपण जयेश सर या ठिकाणी पाहतोय, परंतु स्पर्धा सुरू आहे, लढत सुरू आहे. मी लढणार, मी जिंकणार, हा आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूमध्ये. एकीकडे गोलंदाज तर दुसरीकडे मात्र स्ट्रायकिंग एंडला बाहुबली, अर्थातच बली भोईर. आडवा बॅटनं केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, अगदी झेल घेण्याची संधी. पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. कहाणी में ट्विस्ट. आणखीन एक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यू टर्न या सामन्यानं घेतलाय, कारण आता समीकरण उरतंय. पहा, ओव्हर वेस्ट हाईट हा चेंडू होता, कमरेच्या उंचीच्या वर चेंडू. पंच नो चेंडू करार करतात आणि त्या अनुषंगानं हा चेंडू मात्र नो आलाय. इक्वेशन बदललंय, आता समीकरण उरतंय 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही आहे. इथून जर का एखादा निर्धाव चेंडू आला तर मात्र गोलंदाजी करणारा संघ ड्रायव्हिंग सीट वरती असेल, परंतु इथून जर का मोठी आणि इथून जर का आपण पाहिलं तर मात्र
एखाद निर्धाव चेंडू गोलंदाजांना आत्मविश्वास देऊन जाईल आणि एखादा मोठा फटका या सामन्याच्या अंतिम मेगा फायनलचा चॅम्पियन आपल्या संघाला बनवून जाईल. कोणता संघ होणार चॅम्पियन, कोणता संघ या ठिकाणी विजयाचा जल्लोष करणार, कोणता संघ आनंदाचा या ठिकाणी उत्साह साजरा करणार, तमाम प्रश्नांची उत्तरं देणारी शेवटचे 2 चेंडू शिल्लक, विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. चला खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण सातत्यानं या सूचना आम्हाला येत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचा सातत्यानं आपण उल्लेख करत होतो, यावेळेला मात्र 1 धाव घेण्याचा मानस या ठिकाणी पंचांकडे अपील. फ्री हिटचा हा चेंडू होता. खरं तर या अगोदरच्या चेंडूवरती नो चेंडू आला होता, त्यामुळे हा फ्री हिटचा चेंडू होता. चला या ठिकाणी जर पाहिलं तर फ्री हिटचा हा चेंडू होता, त्यामुळे फुलंदाज सुरक्षित असेल. चला खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, अजूनही जर पाहिलं आमच्या मुख्य मंचावरती ज्यांचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय, खरं तर सामाजिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, समाजकारण असो, राजकारण असो, कला क्रीडा या विभागामध्ये ज्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आपलं एक वेगळं वलय निर्माण केलं, अशा दमदार आमदार आदरणीय म्हणतातही मॅडमांचं या मुख्य मंचावरती शुभागमन पाहायला मिळते. 1 धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी होईल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली झेल या ठिकाणी सुटलाय आणि इथून मात्र जर पाहिलं तर अवघ्या एका धावेनं हा सामना मात्र या ठिकाणी जिंकला गेलाय. प्रयत्न जिकरीचे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, कमालीची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली, परंतु विजयाचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. भूमिका तुमची राहिली संपूर्ण स्पर्धेमध्ये, याबद्दल नक्कीच तुमचं मी कौतुक करतो. तुम्हाला विनंती करतो, हेमंत कोळी सर आपण यायचंय. गणेशजी आपण वरती आहे 1 मिनिट. सर्वप्रथम कोळी सरांचा इथे विशेष सन्मान केला जातोय. मी संतोषजी भिंगारडे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कोळी सरांचा सन्मान करायचा आहे. सकाळ मनोरंजन विभागाचे संपादक आहेत भिंगारडे सर, यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जातो आमच्या कोळी सरांचा. थँक्यू सो मच कोळी सर तुमच्या या सहकार्याबद्दल. त्यानंतर आमचे पुढील पंच सुशांतजी कांबळे सर, आपण वरती यायचंय. आपला देखील एक सन्मान केला